हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता मी चालले ऑफिसला. सकाळ झाली. सो आता ऑफिसला चालले आणि मी 8:14ची ट्रेन पकडते. पण नॉर्मली 8:14ची ट्रेन मला मिस झाली आणि आत्ता मला जावं लागतं आहे 8:30च्या ट्रेन. 8:14ची ट्रेन मिस झाली कारण मला खूप उशीर झाला आणि आत्ता मी जस्ट 8:30च्या ट्रेनने जाते कारण मला त्याची ट्रेन मिस झाली, त्यामुळे ती काही ट्रेन नाही भेटणार. पण संध्याकाळी मला खूप लेट होणार आहे. लेट्स सी, बघूया आता. घरातून निघताना ना ऑटो घ्यावी लागते. मग ऑटोने यावं लागतं. तर मी जस्ट उतरले स्टेशनला चालले. सो गाईज ना, आज मी तुम्हाला पूर्ण माझा दिवसभरचा ब्लॉग मी दाखवणार आहे. सकाळी आत्तापासून जे निघाले ते संध्याकाळपर्यंत घरी येईपर्यंत. सो तुम्ही प्लीज बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे असं मला वाटतं. सो आता मला 8:30ची ट्रेन आहे. मी चालले. बघू. जेव्हा प्लॅटफॉर्मवरती आले तेव्हा लोकलसाठी लाईन होती. लाईनमध्ये उभे राहून मी लोकलमध्ये फायनली चढले. AC लोकल होती आणि सो लोकलने प्रवास सुरू झाला आणि फायनली मी एवढं ट्रॅव्हल करून ऑफिसमध्ये पोहोचले. कारण सकाळी सकाळी ट्रॅव्हल करून ऑफिसला येणं म्हणजे खूप टेन्शन असतं. सो पूर्ण वेळ ऑफिसमध्ये गेल्यानंतर संध्याकाळी घरी जायला आम्ही निघालो, मी आणि माझी फ्रेंड. सो आम्ही एकटी जशी जात असते, एकटी जाते ना, असा मोबाईल असतो आणि कधी असा मोबाईल असतो बघत जाते. मी तिला माझी स्टोरी सांगत होते की कसा मी व्हिडिओ बनवते. सो आम्ही फायनली ऑटो लाईनसाठी जात होतो. तर मी तुम्हाला दाखवते ऑटो लाईन. तर जेवढी काल होती तेवढीच लाईन होती. बापरे, तुम्ही बघू शकता, मी दूरवरून दाखवते. भरपूर लाईन होती ऑटो लाईन, ही बघा. सो ह्या ऑटो लाईनमध्ये थांबून फायनली आम्ही विचार केला की थांबूया, ऑटो तर भेटूनच जाईल. पर्यायच नव्हता काहीच त्याशिवाय लाईनमध्ये थांबण्याव्यतिरिक्त. आणि सो फायनली लाईनमध्ये थांबून आम्हाला ऑटो भेटली. सो आम्ही रिक्षाने स्टेशनला जायला निघालो. बघा मी. सो आम्ही फायनल प्लॅटफॉर्मवरती आलो तर बघते तर काय, बाप रे, ट्रेनला एवढी गर्दी होती ना, एवढी. हे बघा कसे चढत आहेत यार, कसे चढत आहेत. भरपूर गर्दी होती. म्हणजे त्या महिला आहेत त्या कशा चढत होत्या, बापरे, पायर असं लटकून. मला तर जमलंच नसतं. फायनली मी ज्या ट्रेनमध्ये चढले त्या ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी होती. म्हणजे माझी व्यवस्था पण मागच्या व्हिडिओसारखेच राहिली होती की मी आतमध्ये अडकले होते. हे बघा, खूप अडकले होते, लिटरली अडकले होते. सो बाहेर कुठेच म्हणजे श्वास घ्यायला भेटत नव्हतं, एवढी विरारला गर्दी असते, एवढी विरारला गर्दी. सो फायनली विरारमध्ये उतरून मी स्टेशनला उतरून मी बाहेर जायला निघाले आणि सगळा प्रवास करून मी फाइनली सो गाइस, ये था मेरा पूरा ब्लॉग. तो आपको ब्लॉग कैसा लगा प्लीज़ मुझे कमेंट्स करना और मुझे सब्सक्राइब भी कर देना. बाय बाय.